नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. तर आज शिकूया इयत्ता 8वीच्या मॅथमॅटिक्समधील तिसरा चॅप्टर, इंडायसेस अँड क्यूब रूट. आता ॲक्च्युली हा रिकॉल म्हणजे तुम्हाला 7वीला सुद्धा चॅप्टर झालेला आहे. तर ती काय माहिती अगोदर आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. लॉज ऑफ इंडायसेस. इथं बघा, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एम. इयत्ता 7वीला झालेलं आहे सगळं, तेच आपण रिपीट करतोय, रिकॉल करतोय. तर मल्टिप्लिकेशन असेल तर हे इंडायसेस काय होते? ॲडिशन. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर मल्टिप्लिकेशन म्हणून काय होणार? इथे एम प्लस एन. जर डिव्हिजन असेल तर होते सबट्रॅक्शन, म्हणजे ए रेस टू झाला एम मायनस एन. इथं ए इंटू बी रेस टू आहे एम, इज इक्वल टू काय होतो? ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. नंतर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर किती येतं? 1. ए रेस टू 0 इज इक्वल टू 1, 5 रेस टू 0 1, 6 रेस टू 0 1 असं. आता इथं ए रेस टू मायनस एम आहे, वरती मायनस एम असेल तर खाली गेल्यावर काय होतो? प्लस एम. पाठीमागचंच आहे, रिव्हिजन झाली फक्त आपली. आता ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर काय होतं? त्यांचा प्रॉडक्ट एम इंटू एन. ए रेस टू झाला एम इंटू एन. डिव्हिजन असेल तर तसंच. आता इथं बघा, डिव्हिजनला काय होतं? ए अपॉन बी रेस टू एम आहे, मग ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. इथं मल्टिप्लिकेशन होतं बघा. इथं ए इंटू बीचा एम म्हणजे ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. इथं मल्टिप्लिकेशन असताना जे केलं तेच डिव्हिजन असताना करायचं. एचा एम बीचाही एम. आता इथं बघा, ए अपॉन बी रेस टू मायनस एम आहे, मायनस एम आहे, मग ह्याचा जर प्लस केला तर ए अपॉन बीचा काय होणार आहे? बी अपॉन ए. हे उलटं झालं तर साईन उलटं होते. त्याच्यानंतर याच सगळ्या लॉजवर आधारित इथे एक ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकात आहेत, असे 9 एक्झाम्पल आहेत, ते आपण आता पटकन पूर्ण करूया. या सर्व लॉजच्या आधारे 3 रेस टू 5 इंटू 3 रेस टू 2 आहे. आता मल्टिप्लिकेशन असल्यावर काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन असल्यावर दोन्हीचे करणार ॲडिशन, म्हणजे 5 प्लस 2 इथं किती झालं पाहिजे? मग 7. त्याच्यानंतर डिव्हिजन असल्यावर काय करतोय? सबट्रॅक्शन. मग 7 मायनस होईल 9, ते डिव्हिजन आहे. 3:7 डिवाइड बाय 3:9. मग डिव्हिजन असेल तर ह्यांच्यावर सबट्रॅक्शन. 7 मायनस 9 किती? -2. पुढं 3:4 ब्रॅकेट रेस टू 5. इथं बघा, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन, ए रेस टू एम एन. या दोन्हीचा करायचा प्रॉडक्ट एम इंटू एन एम एन. तसं इथं 4 इंटू 5 4 पंचे 20 आहे का? छान बघा. ए रेस टू इथं -3, -3चा खाली गेल्यावर काय होणार आहे? +3. इथे बघा, इथं ए रेस टू मायनस एम आहे, मायनस एमचा खाली गेला प्लस ए, तीच तेच आहे. आणि इथं ए रेस टू 0 असेल तर येते 1, 5 रेस टू 0 1. आणि कोणत्या संख्येचा घातांक 1? 5 रेस टू 1 म्हणजेच 5, 6 रेस टू 1 म्हणजेच 6. तसं 5 रेस टू 1 म्हणजेच काय होणार आहे? 5. आता इथं 5 इंटू 7 रेस टू 2 आहे. इथं बघा, ए इंटू बीचा एम आहे, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. तसं 5 रेस टू 2 इंटू 7 रेस टू 2. 5 रेस टू काय होणार आहे? 2, 7 रेस टू 2. किती छान आहे बघा. आता इथं डिव्हिजनला असं होतं, ए अपॉन बीचा एम होता इथं, ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. प्रत्येकाला लावायचं एम हा, न्युमरेटरला बी लावला आणि डिनॉमिनेटरला, तेच इथं करायचं. मग 5 रेस टू 3 आणि खाली होणार 7 रेस टू 3. 5चा इथे येणार आहे 3, 7चा होणार 3. आलं बरोबर? आता इथं 5 अपॉन 7 आहे, इथं -3. हे उलटं गेलं बा, 7 अपॉन 5 केला, हे उलटं झालं तर मायनस होणार +3. इथे ए अपॉन बीचा काय? -m. ही इनवर्स केला, बी अपॉन ए केला, -m झाला +m. तसं इथं -3चा होईल +3. याप्रमाणे हे लॉज सगळे लिहून घ्या, ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. आणि याच्यानंतर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 3.1.
प्रॅक्टिस सेट 3.1. तर 3.1 मधला पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक स्वरूपात लिहायचे. आपल्याला यापूर्वी झालेस आपण स्क्वेअर रूट लिहितो. स्क्वेअर रूट म्हणजे असं लिहायचं, स्क्वेअर रूट √2. याचा अर्थ काय, स्क्वेअर रूट म्हणजे दुसरे मूळ. याचाच अर्थ काय, 2चा 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट झालं. हे असं लिहिलं. स्क्वेअर रूट 3 म्हणजे 3चा किती आहे, 3⁻1/2. इथं काय नाही, त्याची ऑर्डर 2 असते. मग 3⁻1/2. मग इथं काय नाही लिहिलं म्हणजे 2 आहे. तर 3 असेल तर असं क्यूब रूट म्हणावं लागणार आपल्याला. क्यूब रूट ऑफ 2. क्यूब रूट ऑफ 2 याचा अर्थ काय, 1/3. क्यूब रूट मीन्स काय, 1/3. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. इंडेक्स त्याचा 1/2. मग फोर्थ रूट म्हणजे काय होणार आहे, 1/4. इथे जे ऑर्डर 3 जागी लिहिलं आपण 4. तर इथं काय होणार आहे, 1/4. रिडिंग काय त्याचं, फोर्थ रूट ऑफ 2. फोर्थ रूट ऑफ 2. मग इथं तीच फोर्थ रूट ऑफ 2. इथं काय, स्क्वेअर रूट ऑफ 3. याचप्रमाणे आपल्याला हे सगळं कंप्लीट करायचं आहे. इथं फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट म्हणजे 1/5. 13⁻1/5 चे आन्सर. 13 काय येणार, 1/5. बघा, फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 30. सिक्स्थ रूट ऑफ 9 म्हणजे 9चा किती घ्यायचा आहे, 1/6. 9⁻1/6. सिक्स्थ रूट ऑफ 9. सिक्स्थ रूट ऑफ 9. पुढं स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट मीन्स 1/2. कशाचं, 256. 256 असा मोठा लिहायचा आहे आणि रेस्ट लिहायचा 1/2. स्क्वेअर रूट म्हणजेच सेकंड रूट, त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो. स्क्वेअर रूट ऑफ 256. इथं क्यूब रूट ऑफ 17. कसं येणार, क्यूब रूट ऑफ 17. 17⁻1/3. त्यानंतर एट्थ रूट ऑफ 100. 100चं किती, एट्थ रूट. 100⁻1/8. हे काय, आता सगळं काय आहे त्यातलं. याप्रमाणे हा पहिला क्वेश्चन पूर्ण केलेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा. इथे 6वं एक्झाम्पल राहिले अजून, सेवेंथ रूट ऑफ 30. त्याचा आन्सर काय येणार, सेवेंथ रूट ऑफ 30 म्हणजे 30चं किती घ्यायचं, सेवेंथ रूट 1/7. हा पहिला क्वेश्चन आहे असा. आणि दुसरा क्वेश्चन याच्या फक्त उलट आहे. म्हणजे आता असं दिलं होतं ते असं लिहिले आपण, तर याच्यावर हे उलट लिहायचं. म्हणजे कसं येणार सांगा, म्हणणार हे कसं म्हणणार, फिफ्थ रूट ऑफ 30 हे असं लिहायचं. फिफ्थ रूट ऑफ 30. पुढचं कसं होईल सांगा, सिक्स्थ रूट ऑफ 9. सिक्स्थ रूट ऑफ 9 आहे, इंडेक्स स्वरूपात दिलेलं आहे ते आपण असं लिहिलं. तर आता हे कसं करायचं, इंडेक्स स्वरूपात आपण लिहिलं तर तेच आता इथं कसं होईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ 256. तर पुढचा क्वेश्चन अगोदर सांगतो तुम्हाला मी. हे कसं येणार, स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर दुसरं हे काय होणार, खालचा 3 एवढं दिसणार तुम्हाला. याच्यावर हे लिहायचं आहे, खाली 3 आहे म्हणजे क्यूब रूट ऑफ 17. हे पुढचं काय होईल सांगा, इथं 8 आहे, एट्थ रूट ऑफ 100. हे कसं होईल, सेवेंथ रूट ऑफ 30. मी असं केलं की तुमचा दुसरा क्वेश्चन पूर्ण होणार आहे आणि प्रॅक्टिस सेट पूर्ण होणार आहे. हे पर्यंत अगोदर लिहून घ्या, दुसरा क्वेश्चन आपण बघूया. यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, राईट द टर्म राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a. कसं लिहायचं आहे, इन द फॉर्म nth रूट ऑफ a. म्हणजे आता मग तुम्हाला सांगितलं कसं लिहायचं आहे. बघा इथं 81⁻1/4. मग काय लिहायचंय, nth रूट ऑफ a म्हणजे कितवं रूट आहे, nth रूट. हे कितवं रूट आहे, फोर्थ रूट आहे. फोर्थ रूट ऑफ 81 किती सोपं आहे, फोर्थ रूट ऑफ 81. हे काय होईल, सेकंड दुसरे स्क्वेअर रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट ऑफ 49. हे काय होईल, फिफ्थ रूट आहे, फिफ्थ रूट ऑफ 50. इथं नाइन्थ रूट 1/9 मीन्स नाइन्थ रूट ऑफ 512. इथं काय 19th रूट
1/19 मीन्स 19th रूट ऑफ 100. इथं 7th रूट ऑफ 6. मग तेच लिहायचे. किती सोपं आहे बघा. काय लिहिणार? 4th रूट ऑफ 81. 4th रूट ऑफ 81. हे वर्ड मध्ये लिहूया आणि नंबर आहे तसा ठेवूया. इथं स्क्वेअर रूट काय लिहायचं? स्क्वेअर रूट ऑफ किती? 49. 5th रूट ऑफ 15. 5th रूट ऑफ 50. इथं 9th रूट ऑफ 512. 9th रूट ऑफ 512. इथं 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ 19th रूट ऑफ 100. आणि इथं काय? 7th रूट ऑफ 6. 7th रूट ऑफ 6. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 इंडायसेस अँड क्यूब रूट याच्यातला प्रॅक्टिस सेट 3.1 थर्ड चॅप्टर मधला पहिला प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट झालेला आहे. या प्रॅक्टिसच्या अगोदरच्या काही त्या ॲक्टिव्हिटी होत्या 9 एक्झाम्पल ती आपण केली. लॉजचा स्टडी केला तर याचं पुन्हा प्रॅक्टिस करा. आणि लॉ आहेत, इंडायसेसचे लॉज आहेत, ते सगळे लॉज पुन्हा एकदा लिहून काढा आणि प्रॅक्टिस करा. या ठिकाणी 3.1 पूर्ण झालेला आहे. आणि आपला नेहमीचा सल्ला, जाता जाता परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रॅक्टिस करा आणि परफेक्शन मिळवा. याचं प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. 9वी 10वीला फायदा होईल. बेस्ट लक.